देवेंद्र फडणवीस राहुल गांधींची छात्रों के गुंज या उपक्रमावर टीका करून एक प्रकारे राहुल गांधींचीच पब्लिसिटी करत आहे। इवेंट मैनेजमेंट कंपनी को यह काम दिया गया है। देवेंद्रजी म्हणतात पुण्यातील इव्हेंटसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम दिलं होतं। अरे इव्हेंट आहे तर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीलाच काम दिलं जाईल ना, का भारताच्या नियोजन आयोगाला काम दिलं जाईल? पुढे म्हणाले या इव्हेंटसाठी फक्त सिलेक्टेड विद्यार्थ्यांनी येणार असा प्रबंध काँग्रेसने केला आहे, ज्यामध्ये अशा विद्यार्थ्यांनी असणार ज्या काँग्रेस मॅनेजमेंट कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट मध्ये शिकत आहेत। आने वाली जो छात्राएं हैं वो केवल जिस कॉलेजेस का मैनेजमेंट कांग्रेस के नेताओं के पास है वहीं से छात्राएं आए, इस प्रकार से उन्होंने कहा है। परंतु देवेंद्रजी तुम्ही म्हणताय ना तसं नाहीये। देवेंद्रजी तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो, या इव्हेंट मध्ये सहभाग घेण्यासाठी ओपन ऑनलाईन प्रक्रिया राबवली होती आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये क्यूआर कोड प्रोव्हाइड केला गेला होता। आणि जर फक्त काँग्रेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाच सहभाग करून घ्यायचा होता तर त्यांनाच काँग्रेसने संपर्क केला असता, न्यूजपेपरमध्ये कशाला जाहिरात दिली असती? आणि तसं पण काँग्रेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि कॉलेजमधील विद्यार्थिनी नसतात का? आणि देवेंद्रजी पुढे तर म्हणाले 30-30 हजार रुपये देऊन मुलांना आणलेला आहे। अरे मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्ती असं भाष्य कसा करू शकतो? आणि म्हणाले राहुल गांधींच्या इव्हेंटसाठी पैसे वाटपाची चौकशी होणार आहे। एका बाजूला म्हणताय पैसे वाटले आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय चौकशी करणार। अरे तुम्हाला माहिती आहे ना की पैसे वाटलेत, तर आता चौकशी कशाची? घ्या ना ऍक्शन आता। अशी लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही पण वक्तव्य करू नका। देवेंद्रजी चौकशी करण्यासाठी जर तुम्ही इतके उतावळे होत असाल तर चौकशी त्यांची करा जे तुमच्या पार्टीमध्ये भ्रष्ट नेते सामील झालेले आहेत आणि तुम्ही त्यांना धुतल्या तांदळासारखं बनवलेलं आहे। आणि जेव्हा भाजप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना पैसे देतो तेव्हा ते योग्य असतं। देवेंद्रजी कोणत्या गोष्टीवर तुम्ही टीका करताय याचं तुम्हाला भान आहे का? तुम्हाला माहिती आहे का राहुल गांधींनी आपल्या कार्यक्रमामध्ये मुलींचे शिक्षण, रोजगार, पितृसत्ताक विचारसरणीविरुद्ध महिलांचे हक्क या विषयांवर सखोल चर्चा केली। मुलींचे आणि महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अशा उत्कृष्ट विषयांवर चर्चा केल्या तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम। कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका। देवेंद्रजी राहुल गांधींबद्दल मुलींकडून तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्या नाहीत वाटतं, एकदा जरूर ऐका, तुम्हाला झोप लागणार नाही। आणि देवेंद्रजी शेवटचं, तुम्ही या इव्हेंटची पब्लिसिटी केल्यामुळे हा इव्हेंट ऐतिहासिक झाला। मित्रांनो पुण्यातील राहुल गांधींच्या इव्हेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा।